जालन्यामध्ये मराठा आंदोलकांना नोटीस तहसीलदारांनी आंदोलकांना नोटीस पाठवल्यात। अशोक पडूळ, अरविंद देशमुखांसह तिघांना नोटीस पाठवण्यात आली। जालन्यामध्ये मराठा आंदोलकांना नोटीस पाठवण्यात आली। तहसीलदारांनी आंदोलकांना नोटीस पाठवल्यात। आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून नोटीस पाठवण्यात आली। अशोक पडूळ, अरविंद देशमुख यांच्यासह तिघांना नोटीस पाठवण्यात आली आहे। जालन्यामध्ये मराठा आंदोलकांना नोटीस पाठवण्यात आली आहे। तहसीलदारांकडून ही नोटीस पाठवण्यात आली आहे। मनोज जरांगे मुंबईकडे थोड्याच वेळात रवाना होतील, मात्र त्याआधी मराठा आंदोलकांना नोटीस पाठवण्यात आली आहे। आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही नोटीस पाठवण्यात आली। आपले प्रतिनिधी गणेश जाधव फोन लाईनवरून जोडलेत। गणेश, काय अधिकची माहिती? नीलम, निश्चितच जालन्यामध्ये जे आहे मराठा आंदोलकांना जे आहेत नोटिसा जे आहेत प्रशासनाच्या वतीनं, तहसील प्रशासनाच्या वतीनं पाठवण्यात आलेल्या आहे। त्या खबरदारी म्हणून पार्श्वभूमीवर या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने या नोटीस ज्या आहेत त्या पाठवण्यात आलेल्या आहेत। नीलम, गणेश, आणखीन कोणाकोणाला नोटीस पाठवण्यात येणार आहे का, त्या संदर्भात काय माहिती मिळते? सध्या तरी अशोक पडूळ आणि जे देशमुख त्यांना नोटीस पाठवल्याचं कळतंय आणि सध्या तरी या दोघांना एकांना आणखी नोटीस देण्यात आलेली आहे। मात्र अजूनही अद्याप पुढचं काही करू शकलेलं नाहीये। गणेश, याचं अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।